Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we study chapter number 15 area, standard 8 mathematics. Practice set 15.4. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 सेंटीमीटर 39 सेंटीमीटर 42 सेंटीमीटर देन फाइंड इट्स एरिया. ओके, आता आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, आता आत्तापर्यंत आपण जेव्हा एरिया ऑफ ट्रायंगल शिकलो तेव्हा फॉर्म्युला आपण वापरला होता 1/2 मल्टिपल बेस अँड मल्टिपल हाईट. ओके, आपण स्टँडर्ड 7 पर्यंत हा फॉर्म्युला शिकलो आहे. ओके, पण आता यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे साईड्सची. आता साईड्स जर का आपल्याला दिले असतील तर त्यावरून एरिया कसा काढायचा तर ते आपण आता इथे पाहणार आहोत. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला डायग्रामची गरज नाहीये, पण तरी पण तुम्हाला व्यवस्थित डिनोट होण्यासाठी मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते. आता ही डायग्राम मी काढलेली आहे ट्रायंगलची. ओके, आता जेव्हा आपल्याला साईड्स दिलेल्या असतात, ओके, लेंथ ऑफ साईड्स दिलेली असती तेव्हा आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतो तर अंडर रूट एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए सेकंड ब्रॅकेटमध्ये एस मायनस बी आणि थर्ड ब्रॅकेटमध्ये एस मायनस सी असा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे. आता यामध्ये ए बी आणि सी हे जे दिलेले आहे ती लेंथ ऑफ द साईड्स दिलेली आहे. ओके, मग आता ए बी साठी मी ए घेते. ओके, म्हणजे ए ही लेंथ आहे, त्यानंतर बी सी साठी बी ही लेंथ घेतलेली आहे आणि ए सी साठी सी ही लेंथ घेतलेली आहे. आता ज्याप्रमाणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याप्रमाणे आता ए साठी ए ही लेंथ आहे, ए लेंथ आहे म्हणजेच 45 सेंटीमीटर. त्यानंतर बी 39 सेंटीमीटर आणि नेक्स्ट सी इज इक्वल टू 42 सेंटीमीटर. ओके, एवढी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यावरून आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे. आता त्याआधी आपल्याला सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल काढावं लागेल. ओके, म्हणजे आत्ता जो आपण फॉर्म्युला पाहिला त्यामध्ये जो एस होता त्याला म्हणतात सेमी पेरिमीटर. ओके, मग आता त्याचा फॉर्म्युला आहे सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल मीन्स एस इज इक्वल टू, ह्याचा फॉर्म्युला आहे खाली लिहिते मी आता, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. देअरफॉर एस इज इक्वल टू 45 प्लस 39 प्लस 42 अपॉन 2. देअरफॉर एस इज इक्वल टू, आता वरील संख्यांची ॲडिशन म्हणजे 9 प्लस 2 11 प्लस 5 इज इक्वल टू 6. हातचा एक आला 5 6 7 8 9 10 11 12 126 अपॉन 2. ओके, 2 ने भाग देऊ, 2 6 जार 12 2 3 जार 6 आहे. देअरफॉर एस इज इक्वल टू 63. आता या एसची ही व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती आपल्याला पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायची आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठीचा फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, आता ह्याचा फॉर्म्युला मोठा आहे, स्क्वेअर रूट एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए सेकंड ब्रॅकेट एस मायनस बी अँड थर्ड ब्रॅकेट एस मायनस सी. ओके, आता आपण जी व्हॅल्यू सर्च केली आहे आता
ते आपल्याला इथे टाकायचे आहे. एस म्हणजे 63. ओके, मग 63 इंटू ब्रॅकेट अगेन 63 मायनस ए म्हणजे 45, सेकंड ब्रॅकेट अगेन 63 मायनस बी 39, थर्ड ब्रॅकेटमध्ये 63 मायनस सी दिलेली आहे 42. ओके, अंडर रूटमध्ये येईल परत 63. ओके, आता हे ब्रॅकेट आहेत. आता ब्रॅकेट आहेत म्हणजेच इथे लपलेलं चिन्ह कोणते तर मल्टिप्लिकेशन. ओके, मग 63 मायनस 45 मीन्स 18 मल्टिपल 63 मायनस 39 इज इक्वल टू 24 मल्टिपल 63 मायनस 42 मीन्स 21. ओके, इज इक्वल टू, आता एवढ्या मोठ्या संख्यांचा जर का आपण गुणाकार केला तर खूप मोठी संख्या होईल आणि त्याचा परत आपल्याला स्क्वेअर रूट काढायला अवघड जाईल. त्यामुळे इझी टेक्निक आपल्याला इथं वापरायची आहे. आता 63चं आपल्याला कन्व्हर्टिंग करता येईल 9 मल्टिपल 7 म्हणजे 9 7 जा 63. 18चं कन्व्हर्टिंग 9 मल्टिपल 2 9 2 जा 18. 24चं कन्व्हर्टिंग 8 3 जा 24. अँड लास्ट 21चं कन्व्हर्टिंग 7 मल्टिपल 3 म्हणजे 7 3 जा 21. ओके, आता यामध्ये कॉमन गोष्ट कोणती कोणती आलेली आहे? 9 2 टाइम्स आलेली आहे, 7 2 टाइम्स आलेले आहे आणि देन आफ्टर 3 2 टाइम्स आलेले आहे. ओके, म्हणजे ह्याचा आपल्याला स्क्वेअर घेता येईल. इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 9 2 टाइम्स म्हणून 9 स्क्वेअर मल्टिपल 7 पण 2 टाइम्स 7 स्क्वेअर मल्टिपल 3 2 टाइम्स म्हणजे 3 स्क्वेअर अँड मल्टिपल आता रिमेनिंग 2 आणि 8 राहिलेले आहे म्हणजे 2 मल्टिपल 8 इज इक्वल टू 16. आता 16 हा 4चा स्क्वेअर आहे हे आपल्याला माहिती आहे. ओके, त्यामुळे त्याचं पण आपल्याला कन्व्हर्टिंग इथं करून घेता येईल. 9 स्क्वेअर मल्टिपल 7 स्क्वेअर मल्टिपल 3 स्क्वेअर अँड मल्टिपल 4 स्क्वेअर. ओके, आणि स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4 म्हणून 4 स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा अशा प्रकारचं गणित येतं आणि स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर या दोन्ही गोष्टी जेव्हा असतील तेव्हा यामधील कॅन्सलेशन ऑफ स्क्वेअर रूट आणि कॅन्सलेशन ऑफ स्क्वेअर होतं. त्यामुळे इथं फक्त या व्हॅल्यू ज्या आहेत त्याच इथं राहणार आहेत. ओके, इथे फक्त म्हणजे स्क्वेअर रूट आणि जे स्क्वेअर आलेले आहेत हे कॅन्सल होणार आहेत. ओके, मग आता व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहेत तर 9 मल्टिपल 7 मल्टिपल 3 आणि मल्टिपल 4. ओके, आता 9 7 जा 63 अँड 3 4 जा 12 म्हणजे 63 मल्टिपल 12 इज इक्वल टू 756. ओके, आणि एरिया विचारलेला आहे म्हणून स्क्वेअर आणि आपल्याला व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे त्यामुळे स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, देअरफॉर एरिया ऑफ द ट्रायंगल is 756 square centimeter. ओके, इज द अवर आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन 2, लुक ॲट द मेजर शोन इन द ॲडजस्टंट फिगर अँड फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. ओके, म्हणजे आता हा जो क्वाड्रिलॅटर आहे PQRS याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ओके, आता त्यासाठी इन्फॉर्मेशन आपल्याला काय काय दिलेली आहे तर 2 ट्रायंगलची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, आता त्या थ्रू आपल्याला जायचं आहे. म्हणजे सर्वात पहिले आपल्याला या ट्रायंगलचा एरिया काढावा लागेल आणि त्यानंतर क्वाड्रिलॅटरल PQRSचा एरिया काढावा लागेल. ओके, मग आता त्याप्रमाणे जी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण पहिले राईट डाऊन करूया. लेंथ PS दिलेली आहे.
36 मीटर, लेंथ SR 15 मीटर, लेंथ RQ 25 मीटर and length PQ 56 मीटर. ओके. आता पहिले आपण ट्रायंगल PSR हा विचारात घेणार आहोत. ओके. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल PSR. ओके. आता या ठिकाणी आपल्याला बेस पण माहिती आहे आणि हाईट पण माहीत आहे. ओके. त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू 1/2 मल्टिपल बेस अँड मल्टिपल हाईट. ओके. आता त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. 1/2 मल्टिपल. पहिले बेसचे आणि हाईटचे नावं लिहून घेऊ. बेस आहे लेंथ SR मल्टिपल लेंथ, हाईट आहे PS. ओके. मग आता काय व्हॅल्यू आहे त्यांची ते आपण यामध्ये पुट करूया. एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू 1/2 मल्टिपल SR ची लेंथ दिलेली आहे 15 मल्टिपल PS ची लेंथ दिलेली आहे 36. आता या 36 ला 2 ने भाग जातो. 2 1 जार 2, 2 1 जार 2 and 2 8 जार 16. 15 मल्टिपल 18. ओके. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू 15 मल्टिपल 18. Therefore, area of triangle PSR is equal to 15 multiple 18 is equal to 270. एरिया विचारलेला आहे त्यामुळे याचं उत्तर येईल स्क्वेअर आणि डिनोट केलेलं आहे मीटरनी त्यामुळे इथं मीटर येईल. स्क्वेअर मीटर. आता आपल्याला विचारलेलं आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. त्यापैकी एका ट्रायंगलचा आपल्याला एरिया मिळालेला आहे 270 स्क्वेअर मीटर. आता आपल्याला ट्रायंगल PQR चा एरिया माहीत करून घ्यायचा आहे. ओके. मग आता त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे 1 साईड 2 साईड, पण थर्ड साईडची आपल्याला इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे. ओके. मग आता आपल्याला PR सर्च करावं लागेल. मग आता त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ट्रायंगलचा हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. ओके. मेजरमेंट ऑफ PSR इज द 90 डिग्री. म्हणजे ट्रायंगल PSR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. मग आता त्यावाईज जर का आपण गेलो तर इन राईट अँगल ट्रायंगल PSR. ओके. आता राईट अँगल ट्रायंगल आला की आपल्याला माहिती आहे की पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा. ओके. मग त्या थ्रू जर का जायचं असेल तर बाय पायथागोरस थेरम. ओके. आता पायथागोरसच्या थेरमसाठी आपल्याला लेंथ PR जो आहे तो डायगोनल आहे. ओके. मग लेंथ PR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ PS स्क्वेअर प्लस लेंथ SR स्क्वेअर. ओके. आता याच्या व्हॅल्यू पुट करूया आपण. लेंथ PR स्क्वेअर इज इक्वल टू PS दिलेला आहे 36 चा स्क्वेअर प्लस लेंथ SR दिलेली आहे 15 मीटर, 15 चा स्क्वेअर. देअरफॉर लेंथ PR स्क्वेअर इज इक्वल टू, आता 36 चा स्क्वेअर किती ते आपल्याला माहिती नाही, ते आपण काढून घेऊया इथे. 36 मल्टिपल 36
6 6 are 36, 6 3 are 18, 19, 20, 21, 0, 6 3 are 18, 3 3 are 9 and 10, 6 9 2 1 म्हणजे 1296. आणि 15चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 225. ओके, देअरफॉर लेंथ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता ह्यांची ॲडिशन 1521. ओके, आता आपल्याला पी आर स्क्वेअर हा मिळालेला आहे, पण आपल्याला पाहिजे आहे लेंथ पी आर. मग लेंथ पी आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1521. आता या ठिकाणी सोपी ट्रीट आपण पाहूया. आता 36चा स्क्वेअर पाहिला आपण तर 1296. आता ही संख्या आणि ही संख्या थोडी जवळची आहे, त्यामुळे जर का आपण 36च्या पुढचा जर का विचार केला तर 37 मल्टिपल 37 म्हणजे 37चा स्क्वेअर होतोय का ते आपण पाहूया. 7 7 जा 49 म्हणजे युनिट प्लेसला 9 येत आहे, पण आपल्याला युनिट प्लेसला पाहिजे आहे 1, त्यामुळे ही संख्या होत नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट जर का आपण पाहिलं तर 38 मल्टिपल 38, 8 8 जा 64, युनिट प्लेसला 4 येत आहे, त्यामुळे ही पण संख्या होणार नाही. नेक्स्ट आहे 39 मल्टिपल 39, 9 9 जा 81, युनिट प्लेसला 1 आलेला आहे, आपल्याला युनिट प्लेसला 1च पाहिजे आहे, पण हीच संख्या येते आहे का ते आपण चेक करूया. 9 3 जा 27, 28 29 30, 31 32 33 34 35, 0, 3 9 जा 27, 3 3 जा 9, 10 11, 1 12 5 and 1 म्हणजे जी संख्या आपल्याला पाहिजे होती तीच संख्या मिळत आहे 1521. ओके, म्हणजे 39चा स्क्वेअर म्हणजे 1521. ओके, देअरफॉर लेंथ पी आर इज इक्वल टू 39. आता या सर्व संख्या आपल्याला मीटरनी डिनोट केलेल्या आहेत, त्यामुळे याला मीटर लागेल. ओके, मी आता इथं राईट डाऊन करते 39 मीटर. म्हणजेच आपल्याला या 3 साईड्सची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, म्हणजे लेंथ पी क्यू, लेंथ क्यू आर आणि लेंथ पी आर. आता त्या थ्रू आपल्याला आता या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. ओके, आता मी हे सगळं पुसून टाकते कारण की आपल्याला इथं जागा नाही आहे. आता यामध्ये आपण काय काय सर्च केलं ते आपण लिहूया. तर यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर इज इक्वल टू 270. ओके, स्क्वेअर मीटर. कारण की ही व्हॅल्यू आपल्याला पुढे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, त्यामुळे मी इथे लिहून ठेवली म्हणजे आपल्या लक्षात राहील. आणि लेंथ पी आर आपण एक सर्च केली, ती आहे 39 मीटर. ओके, आता ट्रायंगल पी क्यू आरचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ओके, मग आता त्याआधी आपल्याला सेमी पेरिमीटर काढावे लागेल. आता सेमी पेरिमीटर काढण्यासाठी आपल्याला ए बी आणि सी माहीत असणं गरजेचं आहे. मग आता त्यासाठी पी क्यू इज इक्वल टू आपण ए घेऊया. ओके, मग आता पी क्यू किती आहे 56. त्यानंतर क्यू आर म्हणजे बी घेऊया 25 आणि नेक्स्ट पी आर ही घेऊया सी म्हणजे 39. ओके, मीटर मीटर अँड मीटर. सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला सेमी पेरिमीटर means S is equal to A plus B plus C upon 2 is equal to, therefore S is equal to A म्हणजे 56 plus 25 plus 39 upon 2. आता या सर्वांची ॲडिशन, therefore AC is equal to
120/2. 2 भाग देऊया. 2 6 आर 12 अँड 0. मग आता इथं एसची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. देअरफॉर एस इज इक्वल टू 60 मीटर. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे. आता एरिया ऑफ पी क्यू आरचा फॉर्म्युला. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ s minus a, s minus b and s minus c. या फॉर्म्युलालाच हेरॉन्स फॉर्म्युला असे म्हणतात. दिस फॉर्म्युला इज नोन ॲज हेरॉन्स फॉर्म्युला. हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण की कधी कधी फिल इन द ब्लँक्समध्ये सुद्धा हा फॉर्म्युला दिला जातो आणि आपल्याला विचारतात की व्हॉट इज द फॉर्म्युला. मग फॉर्म्युला नेम जर का विचारलं तर याला हेरॉन्स फॉर्म्युला असे म्हणतात. HERONS फॉर्म्युला. ओके. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एस आपण काढलेला आहे 60 इज इक्वल टू 60. त्यानंतर 60 ए आपण घेतलेला आहे 56. त्यानंतर परत 60 मायनस बी आहे 25 आणि लास्ट 60 मायनस सी आहे 39. ओके. आता ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. स्क्वेअर रूट 60 मायनस 56 इज इक्वल टू 4 मल्टिपल 60 मायनस 25 म्हणजे 35 आणि मल्टिपल परत 60 मायनस 39 म्हणजे 21. आता या संख्यांचा जर का गुणाकार करून आपण त्यांचा स्क्वेअर रूट काढला तर ती खूप मोठी संख्या होईल आणि आपल्याला काढायला डिफिकल्ट जाईल. त्यामुळे सोपी आयडिया आपल्याला काढायची आहे. इथे आपल्याला ह्यांचे सर्वांचे फॅक्टर्स माहीत करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला इथे लिहायचे आहे. ओके. आता 60चं फक्त तुम्हाला फॅक्टर काढून दाखवते, यावरनं तुम्हाला कळेल. आता 60. आता याला छोट्या कोणत्या संख्येने भाग जातो तो 2ने. मग 2 3 are 6 अँड 0. नेक्स्ट परत 2ने भाग जातो. 2 1 are 2 अँड 2 5 are 10. आता नेक्स्ट ह्याला 3ने भाग जातो. 3 5 are 50 आणि नेक्स्ट 5ने भाग जातो. 5 1 are 5 म्हणजे 2 2 3 5. ओके. मग 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3 मल्टिपल 5. आता त्यानंतर 4. आता 4ला कोणत्या संख्येने भाग जातो तर 2 म्हणजे 2 मल्टिपल 2 असे त्याचे फॅक्टर येतील. त्यानंतर 35चे फॅक्टर येतील 5 मल्टिपल 7 आणि लास्ट 21चे फॅक्टर येतील 3 मल्टिपल 7. ओके. असे त्याचे फॅक्टर आपल्याला मिळालेले आहेत. ओके. आता त्यामध्ये डबल कोणते आलेले आहेत तर हे आलेले आहेत. तर ते आपल्याला फक्त सिंगल घेऊन त्याचा स्क्वेअर करायचा आहे. आता 2 हा 2 टाइम्स आलेला आहे, त्यामुळे 2 स्क्वेअर मल्टिपल 3 आणि हा 3 डबल आलेला आहे म्हणून 3 स्क्वेअर मल्टिपल 5चा स्क्वेअर. त्यानंतर 2 परत एकदा आलेला आहे डबल वाय, मग 2चा स्क्वेअर. त्यानंतर 7. ओके. मग 7 आणि हा 7 मग मल्टिपल 7 स्क्वेअर. ओके. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलो जेव्हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे दोन्ही आलेले असतात तेव्हा हे सर्व कॅन्सल होतात आणि फक्त ह्यांचे जे व्हॅल्यू असतात त्याच राहतात. मग त्याप्रमाणे 2 मल्टिपल 3 मल्टिपल 5 मल्टिपल 2 आणि मल्टिपल 7 असं आपल्याला मिळत आहे. मग आता त्याप्रमाणे 2 3 are 6 6 5 are 30 32 are 60 अँड 67 are 420.
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. कोणत्या मेथडने काढला आपण, तर त्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. दिस फॉर्म्युला इज नोन ॲज हिरॉन्स फॉर्म्युला. ओके, या फॉर्म्युलाला हिरॉन्स फॉर्म्युला असे म्हणतात. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 420 डिनोटेड बाय स्क्वेअर अँड मीटर. ओके, म्हणजे आता आपल्याला ही इन्फॉर्मेशन आणि ही इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. आता यावरून आपल्याला क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एसचा एरिया आपल्याला काढता येईल. ओके, मग आता ते आपण लिहून घेऊया. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल पी एस आर प्लस एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आता त्यांचा किती आलेला होता एरिया ते आपण लिहूया. ट्रायंगल पी एस आरचा एरिया होता 270 आणि प्लस एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरचा आत्ता आपण काढला 420 इज इक्वल टू यांची ॲडिशन 690. ओके, आता ही डिनोट बाय स्क्वेअर मीटर. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज इक्वल टू 690 स्क्वेअर मीटर. इथे सुद्धा आपल्याला डिनोट करायचं आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज 690 स्क्वेअर मीटर. ओके, अशा प्रकारे हे सोल्युशन झालेलं आहे. वर्क खूप आहे यामध्ये, पण अवघड असं काहीच नाही आहे. जर का तुम्ही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली आणि हा व्हिडिओ सारखा रिफर करा, म्हणजे तुम्हाला मनाने हे गणित सोडवायला सोपं जाईल. ओके, आणि या ठिकाणी तुमचं बरेच वेळ जमलिंग या ठिकाणी होतं की आपल्याला सेंटीमीटरची जास्त सवय झालेली असते, त्यामुळे आपण आन्सर लिहिताना स्क्वेअर सेंटीमीटर लिहून मोकळं होतो. पण असं बिलकुल घाई करायची नाही आहे. कोणतं सिम्बॉल दिलेलं आहे ते चेक करायचा आणि त्याप्रमाणे स्क्वेअर मीटर आहे का स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर किलोमीटर आहे ते पाहूनच आपल्याला आन्सर करायचं आहे. नाहीतर तुमची एवढी मोठी मेहनत आहे, तुमचं जरी आन्सर योग्य असेल, बरोबर असेल, पण तुम्ही जर का हा सिम्बॉल जर का चुकीचा टाकला तर तुमचे पूर्ण मार्क जातात. ओके, त्यामुळे घाई करू नका, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून सोल्युशन करा. ओके, आता लास्ट क्वेश्चन पाहूया या प्रॅक्टिस सेटमध्ये. क्वेश्चन 3, सम मेजर्स आर गिवन इन द ॲडजसंट फिगर, फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD सर्च करण्यासाठी आपल्याला 2 ट्रायंगल उपयोगी पडणार आहेत. एक म्हणजे ट्रायंगल BAD. ओके, आणि सेकंड ट्रायंगल आपल्याला उपयोगी पडणार आहे तो म्हणजे ट्रायंगल BDC. ओके, आता पहिले आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती आपण इथे लिहून घ्या. लेंथ BA दिलेला आहे त्यांनी 40 मीटर. त्यानंतर लेंथ AD दिलेली आहे 9 मीटर. लेंथ DC पूर्ण दिलेली आहे 60 मीटर. आणि लास्ट लेंथ BT 13 मीटर. आता ट्रायंगल BAD आणि ट्रायंगल BDC यांचा एरिया जर का आपण काढला तर आणि या दोघांची जर का ॲडिशन केली तर आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCDची एरिया आपल्याला मिळेल. ओके, अत्यंत सोपा असा हा क्वेश्चन आहे. मी आता फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल BAD इज इक्वल टू 1/2 मल्टिपल बेस अँड मल्टिपल हाईट. आता या ट्रायंगलचा एरिया काढताना आपल्याला हेरॉनचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही, कारण की आपल्याला बेस आणि हाईट दोन्ही इन्फॉर्मेशन इथे दिलेल्या आहेत.
ओके, इज इक्वल टू 1/2. आता या ठिकाणी बेस काय आहे तर लेंथ AB आणि हाईट दिलेली आहे AD. ओके, आता ह्यांची व्हॅल्यू आपण इथं इनपुट करूया. 1/2. AB ची व्हॅल्यू आहे 40 मीटर आणि AD दिलेला आहे 9. 2 1 are 2, 2 2 are 4 and 0 is equal to 20 multiple 9. Therefore, area of triangle BAD is equal to 20 multiple 9 is equal to 180 स्क्वेअर. आता सर्व व्हॅल्यू आपल्याला मीटरमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे मीटर, स्क्वेअर मीटर ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. ओके, फर्स्ट ट्रायंगलचा एरिया. आता सेकंड ट्रायंगलचा एरिया आपण इथे काढूया. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल BDC is equal to 1/2 multiple base multiple height. ओके, 1/2 मल्टिपल. आता याचा बेस दिलेला आहे DC, त्यामुळे लेंथ DC मल्टिपल हाईट दिलेली आहे इथे BT, लेंथ BT इज इक्वल टू 1/2 मल्टिपल TC दिलेली आहे 60 मीटर मल्टिपल BT दिलेली आहे 13 मीटर. ओके, आता 2 ने याला डिवाइड करूया. 2 3 are 6 and 0 म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यू 30 मल्टिपल 13 इज इक्वल टू 13 3 are 39 and 0. ओके, आता हे आलेले आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BDC इज इक्वल टू 39 स्क्वेअर मीटर. आता ही जी आलेली आहे ती सेकंड ट्रायंगलची एरिया आपल्याला मिळालेला आहे. ओके, आता या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD is equal to area of triangle BAD plus area of triangle BDC. ओके, आता BAD 180 एरिया आणि BDC चा एरिया आहे 390. यांची ॲडिशन 0 17 5 स्क्वेअर मीटर. ओके, देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके, आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपल्याला इथे डिनोट करायचं आहे. देअरफॉर एरिया ऑफ quadrilateral ABCD is 570 स्क्वेअर मीटर इज द आवर आन्सर. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट 15.4 आपला कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.